नाव माहिती असेल तर सांगा, कमेंट मध्ये सांगा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कशा आहात? तर बघा, आज आहे गुरुवार, आज 29 फेब्रुवारी म्हणजे 4 वर्षातून येते नाही का, लीप इयर असतं। तर मग आज मुन्नू स्कूलमधून लवकर आली आहे, हो ना बाळा? का बरं आली स्कूलमधून लवकर? कारण की आज हाफ डे होता आणि बघा आज दुपारी लवकर आली आणि तशीच गार्डन मध्ये खेळायला गेली। हे बघा, दोन्ही गुडघे फोडून घेतले, दिसले का? आता औषध लावले आणि बघा आज करायचे दळणं करायचेत मला, ज्वारीचं आणि बाजरीचं दळण करायचं, तर करून घेते। आणि आता ते हरभऱ्याच्या डाळीचं काय झालं बघायचं असेल तर त्या दिवशी काय झालं, मध्येच आभाळ आलं आणि काही ठिकाणी पाऊस पण पडला, त्यामुळे मग नीट वाळले नाही। आज थोडंसं ऊन पडलेलं तर मी थोडंसं वाळून घेतलं ते। आता थोड्या वेळाने बघूया डाळ कशी करायची, आता ते घरी करते आता कशी तरी, बघूया। चला तुम्हाला डाळ पण दाखवते मी, हरभरे सुकलेले कसे झाले ते। आणि मुन्नूच्या हातात कसलं फळ आहे ग? कसलं? टणटणी नाही, बघू दाखव। बघा हे फळ, हे माहितीये का तुम्हाला? गार्डन मध्ये याचं झाड आहे, ह्याचं नाव माहिती असेल तर सांगा, कमेंट मध्ये सांगा। लागला तर हे फळ जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा मला कशाचं फळ आहे। गार्डन मध्ये याचं झाड आहे आणि पिकलं होतं वरतून, म्हणजे जे सुरुवातीला आलं त्याचा कलर हिरवा होता आणि आता हे येल्लो झाले। तर हे सांगा मला कसलं आहे। आणि मुन्नूचे गुडघे बघा, परत एकदा दोन्ही गुडघे फोडून घेतले। आणि आता मुन्नू सिन्सिअर झाली आहे खूप, कारण मग स्कूलमध्ये आता एक्झाम चालू आहे ना, हो की नाही? आणि टीव्ही सारखा चालू आहे बघा, सारखा टीव्ही चालू आहे आणि सारखं खेळणं चालू आहे, अभ्यास तर नाही। चला ब्लॉग कंटिन्यू करू, तुम्हाला मी हरभरा दाखवते। हे बघा, मी आता हरभरे सगळे वाळून घेतले, हे बघा मस्त वाळले। आता त्याची डाळ करायची। इकडे बाजरीचं दळण काढले, तिकडे ज्वारीचं आहे आणि तिकडे डबे पण धुवून ठेवलेत। तर चला घेते आवरून आता।